जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 24 मेचं प्रवचन. नाम प्राणाबरोबर सांभाळावे. आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर चांगले होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवता तर कसे चालेल? तुम्ही अभ्यासाकरता जी पुस्तके घेतली ती जर तुम्ही नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले हट्टेकट्टे पाय आहेत, तरी देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता? त्यांनी काय केले पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता नाही आले तरी देहावर प्रेम करता तसे नामावर ठेवा. आत्ताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो, तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ नामात घालवता त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. आणि भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतेने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंद आपल्याजवळ शिल्लक राहील. आपल्या जिभेला नामाचा साळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल. इस प्रवचन में कहा गया है कि हम लोग दिन भर में कितनी देर तक नामस्मरण करते हैं, यह हमें खुद ही सोचना चाहिए. हमें भगवान ने वाचा दी है, हमें भगवान ने ये शरीर दिया है, ये भगवत प्राप्ति के लिए दिया हुआ है, लेकिन हम हमारा पूरा समय हमारे वासनाओं में, इच्छाओं में और बाकी सब कार्य में पूरा उलझ जाते हैं और नामस्मरण के लिए हम लोग कम से कम समय देते हैं. और सही मायने में ये उल्टा होना चाहिए. नामस्मरण हमेशा होना चाहिए और बाजू में हमारे कार्य चलते रहने चाहिए. हम अगर आदत ही लगा ले कि कोई भी कार्य करते हुए अगर हम लोग नामस्मरण करते रहे, भले ही उसमें उतना भाव नहीं आए, ध्यान मत दीजिए, लेकिन नामस्मरण करते रहिए, तो धीरे धीरे नाम का प्रेम आपके अंदर इस तरह घुस जाएगा कि आप नामस्मरण पहले करेंगे और बाकी कार्य बाद में. इस पर संतों के कहने पर विश्वास रखिए और अपने सांसों के साथ, मतलब जो श्वास उच्छ्वास हम लोग ले रहे हैं उसके साथ नामस्मरण का जाप करते जाइए और देखिए आपको परम आनंद मिलने से कोई नहीं रोक सकता.
नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम, जय जय 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 राम। जय श्री राम।